नमस्कार. कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. हिरण्यगर्भ एक कादंबरी. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. गेले 61 भाग आपण श्री स्वामी समर्थांचं चरित्र अगदी मन लावून ऐकत आहात. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची अतिशय आभारी आहे. आपल्याला जर या कथा ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भविष्यामध्ये अशा अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपल्यापैकी इतरही काही जण लेखक असतील ज्यांना कथालेखन आवडत असेल तर त्यांनी त्यांच्या कथा माझ्या ईमेल ॲड्रेसवरती पाठवाव्यात. माझा ईमेल ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. भाग 62. श्री स्वामी समर्थ वटवृक्षाखाली पहुडले होते. चैत्र महिना सुरू होता. योगायोग बघा, आत्ताही चैत्र महिनाच चालू आहे. हिरण्यगर्भातून या पृथ्वीवर अवतरलेल्या त्या योगीराजांनी आपल्या भौतिक देहात 700 वर्षांपेक्षा जास्त प्रवास करून हिमालयात सिद्धांच्या सभेत वैशाख पौर्णिमेस दिलेल्या शब्दाप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वतींच्या अवतारानंतर निरनिराळ्या अनेक नावांनी असेतू हिमाचल भ्रमण यात्रा करून भक्तांना उद्धारून प्रज्ञापुरीस गेल्या 2 दशकांपेक्षाही जास्त राहून असंख्य लीला सर्वांना दाखवल्या. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ या नावाने जगद्विख्यात झालेल्या योगीराजांना 730 वर्षांच्या त्यांच्या कालखंडात त्यांनी निवडलेल्या 300हून अधिक त्यांच्या लीला सहचरांनीही सुंदर साथ दिली होती व यापुढेही ते देणार होतेच. इसवी सन 1949 सुरू झालेली ही स्वामी समर्थांची देहयात्रा हिमालयातून सुरू होऊन पुढे पिठापूर, कुरवपूर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कर्दळीवन, कलकत्ता, बंगाल, हरिद्वार, ऋषिकेश, बद्रीनाथ, केदारनाथ, काशी, पुरी, रामेश्वर, गिरनार, द्वारका, अबू पर्वत, काठेवाड, मुंबई, कल्याण, पुणे, मंगळवेढे, पंढरपूर, बेगमपूर, चळांबे, राजूर, माणिकनगर, मोहोळ, सोलापूर आणि आता गेली 22 वर्षे अक्कलकोटात समस्त जनतास ज्ञानामृत व बोध देणारी होती. आता इसवी सन 1878 चालू होते. श्री स्वामी समर्थांचा सध्याचा कल व तब्येत पाहता सर्व भक्त व सेवेकऱ्यास काळजी वाटू लागली होती. त्यांना कोणी एक क्षणभरही एकटे सोडत नसत. बाळप्पा वगैरे सारखे निस्सीम भक्त तर छायेप्रमाणे स्वामींच्या बरोबर असत. एके दिवशी पहाटे वटवृक्षाखाली झोपलेले श्री स्वामी समर्थ पहाटे 4 वाजता उठले आणि बाळप्पास त्यांनी हुक्का भरून आणण्यास सांगितले. बाळप्पा श्री स्वामी समर्थांचे पाय चेपू लागले. हुक्का पीत पीत तंद्रीत असलेल्या श्री स्वामींनी बाळप्पास अचानक विचारले, काय रे, तू येतोस का माझ्याबरोबर? बाळप्पाने चमकून श्री स्वामी समर्थांकडे पाहिले. बाळप्पांना श्री स्वामी समर्थांच्या प्रश्नाचा रोख कळला नव्हता. श्री स्वामींच्या दृष्टीतील तेज इतके प्रखर होते की बाळप्पांना तेज सहन न झाल्यामुळे मान खाली घालावी लागली. हुक्कापीत स्वामी थोडे हसले व म्हणाले, अरे, मला फार फार उंच जावयाचे आहे आणि फार लांबही. येतोस का माझ्याबरोबर? माझी नोकरी करशील का? सुज्ञ बाळप्पास श्री स्वामी समर्थांच्या बोलण्यातील गर्भितार्थ लक्षात आला होता. बाळप्पा कासावीस झाले. त्यांना राहवले नाही. एखाद्या अजाण मुलासारखे ते रडू लागले. शोकावेग त्यांना आवरत नव्हता. श्री स्वामींनी बाळप्पाकडे पाहिले व म्हणाले, छान, चांगली प्रगती आहे. रडा, अजून जोराने रडा, आत्ताच रडून घ्या. हे शब्द ऐकल्यावर सावरलेल्या बाळप्पाने आपले डोळे पुसले आणि रडे आवरले. पण आता त्या अंतरंगातील प्रिय शिष्याचे मन जोरात रडू लागले. अश्रू दिसत नव्हते, आवाज येत नव्हता, तरी पण बाळप्पा मोठ्याने रडत होता. श्री स्वामी त्यांचे आपल्या मांडीवर असलेले बाळप्पाचे डोके मातेच्या मायेने थोपटत होते आणि सांत्वन करीत होते. श्री स्वामी समर्थांचे 730 वर्षांचे संपूर्ण जीवन म्हणजे भारतीय वैचारिक परंपरेचे एक अद्भुत रसायन होते. या रसायनाच्या सेवनाने भारताचा कायापालट होऊन पुनरपी भारत आपल्या अपूर्व तेजाने तळपू लागला होता. असे योगवैभवाने विलासणारे परमात्मा ही भारताची अविनाशी संपदाच होय. श्री स्वामी समर्थांच्या लीला आता अधिकाधिक सूचक व प्रकट होऊ लागल्या. समाधीची आकृती श्री स्वामी समर्थ जमिनीवर काढून दाखवू लागले.
कोणी मंगल आरती करू लागल्यास ती घेऊन पालथी घालून ठेवायचे. असे प्रकार आता सुरू झाल्याने लोकांच्याही मनाने ठाव सोडला. लोक आता श्री स्वामी समर्थांच्या जवळून जराही बाजूला होईनसे झाले. श्री स्वामी दिवसेंदिवस जास्तच गंभीर दिसू लागले. पण यावेळचे त्यांचे गांभीर्य अबोल सांद्र होते. अज्ञाताची जणू जवनिकाच. समर्थांची स्वारी तात्या सुभेदारांच्या घरी बसली होती. एवढ्यात तिथेही लोकांची गर्दी जमली. सुभेदारांच्या अंगणात एक कुंडी होती. त्याकडे लक्ष जाताच श्री स्वामींनी सेवेकऱ्यास ती कुंडी मुरलीधरांच्या देवळाजवळ असणाऱ्या तळ्याजवळ नेण्यास सांगितले. सेवेकऱ्याने तसे करताच श्री स्वामी स्वतःच गुडघाभर पाण्यात उतरले. लोक जमलेलेच होते. श्री स्वामींनी ती कुंडी स्वहस्ते तळ्यात बुडवली व ते वर आले आणि तिथे जमलेल्या सर्व व्यक्तीच म्हणू लागले, रडा, सर्व मंडळी रडा, बोंबा मारा, आत्ताच पोटभर रडून घ्या. घडत असलेला प्रकार पाहून आता मात्र जमलेली मंडळी खरोखरच रडू लागली. अबोधपूर्व भीतीने लोकांची मने ग्रासली गेली. बऱ्याच जणांस आता पुढील चिन्हे दिसू लागली होती. स्वामी अचानक उठले आणि जवळील नागणहाळीकडे चालू लागले. पाठोपाठ भक्त, सेवेकरी, लोक सर्वजण धावू लागले. नागणहाळीत जाऊन श्री स्वामी समर्थांनी स्वतःच त्यांचे प्रिय भजन म्हणण्यास सुरुवात केली. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती नमामि शंकर, शिवशंकर शंभो. आणि त्यांच्या मागोमाग जमलेल्या सर्वच जणांनी भजनाचा धूमधडाका उडवला. शिवहर शंकर नमामि शंकर. भजन 1 तास 2 तास चालले. प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थांच्या तोंडून भजन प्रथमच लोकांनी ऐकले होते. स्वामीराज आता परतून तात्या सुभेदारांच्या घरी परत आले. श्री स्वामी समर्थांच्या तब्येतीची माहिती वाऱ्यासारखी अक्कलकोटमध्ये व बाहेर गावातही पसरली. सारे शिष्य भक्त यांची अक्कलकोटकडे रीघ लागली. चिंतोपंत टोळ, नानासाहेब देशपांडे, बाळप्पा, सुंदराबाई, श्रीपाद भट, कृष्णप्पा, भुजंगा, चपरासी, गवेस्वामी, अवधूतबुवा, मौनीस्वामी, शेषाचार्य, नरसप्पा सुतार, शंकरराव राजेराय, नाना रेखी, बावडेकर पुराणिक, ठाकूरदास बुवा, विष्णुबुवा ब्रह्मचारी, मोरेश्वर जोशी, नाना सोहनी, रावसाहेब मुळेकर, तात्यासाहेब विंचूरकर, दत्त भट्ट, बाबा सबनीस, ज्योतिबा पाडे, वामनबुवा मोरोपंत, म्हस्कर असे अनेक निष्ठावंत आता अक्कलकोटी जमून श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करू लागले. आजवर अनेक शतके धारण केलेला हा भौतिक देह श्री स्वामी समर्थांनी आता विसर्जन करावयाचा होता. नावारूपाची निशाणी योगीराज श्री स्वामींना आता नकोशी झाली होती. लोककल्याणार्थ नित्यमुक्त व सर्वतंत्र स्वातंत्र्य सच्चिदानंद घन श्री स्वामी समर्थांनी धारण केलेला देह आता त्यांना त्यांच्या मूळच्या तेजोवलयात एक करून स्वानंद निरंजन साम्राज्यात विहरावे असे वाटत होते. श्री स्वामी समर्थांनी अजिबातच आता अन्न वर्ज केले. सगळेजण श्री स्वामींसमोर दीनवाणी चेहरे करून बसले होते. श्री स्वामी म्हणाले, अरे असे बसलात काय? रडा, नाहीतर हसा तरी. परंतु हसणे किंवा रडणे समग्र भक्तमंडळींच्या हातात नव्हतेच. कुणीतरी योगीराज श्री स्वामींना विचारले, स्वामी आपण कधी उठाल? स्वामी समर्थ हसू लागले आणि उत्तरले, उठेन उठेन, परंतु डोंगर बोलतील तेव्हा उठेन. पंढरीला आग लागली म्हणजे उठेन. सर्व लोकांच्या डोळ्यातून अश्रू आवरेन. आजवर ज्यांच्या छायेत आपण निभ्रांत वापरलो ती छाया आता हळूहळू नाहीशी होणार ही कल्पनाच लोकांना सहन होत नव्हती. श्री स्वामी समर्थ तात्या सुभेदारांच्या घरातच होते. तब्येत अजूनच बिघडली. श्री स्वामींनी शरीराची काया त्यागण्याआधी अंतिम खेळ सुरू केला होता. सर्व भक्त व शिष्यमंडळींनी स्वामींना मुरलीधराच्या देवळात हलवले. दुसऱ्या दिवशी प्रकृती जरा आराम वाटला म्हणून मेण्यात बसून नागणहाळीच्या आमराईत गेले व 4 दिवस तिथेच स्वस्थ राहिले. सर्व भक्त व सेवेकरी आता अक्कलकोटात जाऊया असे सुचवू लागले. श्री स्वामी समर्थांनी होकार दिला व सर्वांसहित त्यांच्या अत्यंत प्रिय ठिकाणी म्हणजेच वटवृक्षाखाली येऊन राहिले. परंतु 2-3 दिवसांनी योगीराज श्री स्वामींना ज्वर येऊ लागला. भोळ्या बाबड्या लोकांनी आणि भक्तांनी श्री स्वामी समर्थांना आराम वाटावा म्हणून अनेक व्रतवैकल्ये, अनुष्ठाने व प्रार्थना सुरू केल्या. सर्वांनाच आजवर ज्यांच्यापासून आराम मिळत गेला
ते सारेजण आता श्री स्वामींना आराम मिळावा म्हणून प्रार्थना करू लागतात. श्री स्वामी हसले व उपनिषदातील न वा अरे पत्यू कामाय पती प्रियो भवती असे वाक्य म्हणाले. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 1878 चैत्र वद्य त्रयोदशीची सकाळ उजाडली. अक्कलकोटात दिवसाढवळ्या उदास वातावरण निर्माण झाले होते. सूर्य ढगाळ लपला, वायू तटस्थ झाला आणि श्री स्वामी हसत होते. श्री स्वामींच्या तोंडी त्यांचे प्रिय भजन चालूच होते. हरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामींच्या निकट कृष्णाप्पा, श्रीपाद भट, गणपतराव, बाळप्पा, सुंदराबाई, बाबूराव मामलेदार, कर्वे कारभारी, खाजगी कारभारी, रंगराव पागे, रामाचार्य अवधानी, राजवैद्य ग्रामजोशी, राजोपाध्याय हे सर्व होते. हजारो लोकांचा अफाट जनसमुदाय वडाच्या झाडाखाली गोळा झाला होता. परंतु सर्वत्र वातावरण शांत व स्तब्ध होते. अक्कलकोटात जिकडे तिकडे माणसेच माणसे दिसत होती. एवढ्यात श्री स्वामींजवळ असणारी गाय तिथे आली आणि श्री स्वामींसमोर उभी राहिली. श्री स्वामींनी तिच्या पाठीवर हात फिरवला. तिच्या डोळ्यातून अश्रूंचे मोठे मोठे थेंब टपकत होते. त्या मुक्या जनावराला परमात्मा सोडून जाणार याची चाहूल लागली होती. आज श्री स्वामींसमोर आलेली सर्व प्रसादाची ताटे योगीराज श्री स्वामी आपल्या गायीस व अन्य जनावरास स्वहस्ते खाऊ घालत होते. आपल्या कफन्या, छाट्या, त्यांच्यावरच्या पांघरल्या गळ्यातील रुद्राक्षांची माळ व वटवृक्षासमोरील विहिरीत त्यांनी विसर्जित केली. आपल्या हातातील श्री स्वामी समर्थ अशी अक्षरे कोरलेली अंगठी बाळप्पाजवळ बोलवून त्यांचे हातात घातली व छाटी पादुका घेऊन ध्वज उभारून मठ स्थापनेस सांगितले. बाळप्पास सतत औदुंबराच्या छायेत राहा असेही सांगितले. श्रीपाद भटाला वडाची मुळे खणत बैस म्हणाले. कोणास काही तर कोणास काही सांगून सर्वांचे समाधान केले. सुंदराबाईंनी मोठी मिनवतवारी करून 2 चमचे पेज श्री स्वामी समर्थांना भरवली. त्या मातेस परमात्म्याच्या तोंडी अंतिम काळी घास भरवण्याचे भाग्य लाभले. हजारो जमलेल्या लोकांच्या डोळ्यातील अश्रुधारा थांबतच नव्हत्या. वटवृक्षाखाली विराजमान झालेल्या श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी जो तो धडपडत होता. श्री स्वामी समर्थांनी ज्वराचा त्रास असतानाही अशा परिस्थितीतही स्वामी भक्तांना व सेवेकऱ्यांना त्यांना स्नान घालण्यास सांगितले. स्नान झाल्यावर 2 पळ्या आचमन केले. वेदमंत्रांचा अनवरत घोष चालू होता. सर्वांनी मिळून श्री स्वामी समर्थांची पाद्यपूजा व आरती केली. केशर कस्तुरी समर्पण केले. सर्व ब्रह्मांडाला भेदून जाईल अशा आवाजात श्री स्वामींचा जय जयकार केला. भुजंगाने स्वामींना उठवून तक्त्यास टेकवून बसवले. श्री शालिवाहन शके 1800 म्हणजेच इसवी सन 1878 मंगळवारी तारीख 30 एप्रिल रोजी बहुधान्य नाम संवत्सरी चैत्रमासी कृष्ण पक्षी उदयघनी वसंत ऋतूत प्रीतियोग रेवती नक्षत्रावर सर्व ग्रह परमात्म्यासाठी शुभस्थानी विराजमान झाले आणि या पुण्य अमृत मुहूर्तावर श्री स्वामींनी बसून स्वस्तिकासन घातले. आपली प्रेमस्निग्ध नजर सर्व जनसमुदायावर फिरवली आणि सगळीकडे शांतता पसरली. प्रत्येकजण श्री स्वामींच्या शब्दब्रह्मासाठी आसुसला होता. श्री स्वामी समर्थांनी मंद स्मित केले व सर्वांना उद्देशून श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक आपले अखरचे वचन म्हणून म्हटले. सर्वजण कानात प्राण ऐकून ऐकत होते. अनन्यश्चिंतयन्तो मा ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. योगीराज श्री स्वामींनी परत एकदा आपल्या सुधास्नावी अमृतदृष्टीने सर्वांकडे पाहिले. आता हे फक्त अखेरचे, अनेक शतकानंतर अखेरचे श्री स्वामी समर्थांचे मंगल दर्शन होते. अनावर अश्रूंच्या सरींवर सरी कोसळत असतानाही लोकांनी, भक्तांनी हे श्री स्वामी समर्थांचे भाग्यायत्य दर्शन कसे बसे घेतले. श्री स्वामी पुनश्च हसले. प्रसन्न, शांत व निर्मळ असे मनोज्ञ हास्य श्री स्वामींच्या मुखावर विलसत होते. आताही स्वामींनी महाप्रयाणासाठी अखेरचे पाऊल उचलले.
श्री स्वामी समर्थांच्या सहस्रातून दिव्य प्रखर तेजाचा लोळ हिरण्यगर्भाकडे झेपावला. 730 वर्षांचा भौतिक देहातील अद्भुत प्रवास संपवून परमात्मा परत त्या दिव्य हिरण्यगर्भात परतला होता. श्री स्वामी समर्थांच्या गायीने एकच हंबरडा फोडला. स्तब्धित लोक हजारोंचा जनसमुदाय भानावर येऊन आक्रोश करू लागला. हजारोंच्या त्या जमावाने गगनभेदी जय जयकार केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी राजाधिराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गोरज मुहूर्त होता. संध्याकाळची सोनेरी किरणे होती. सर्व पंचमंडळी कारभारी व सेवेकऱ्यांनी विचार विनिमय करून योगीराज श्री स्वामी समर्थांचा पंचमहाभौतिक देह चोळप्पाने अगोदरच आपल्या घरी बांधून ठेवलेल्या गुफेत समाधिस्थ करण्याचे ठरवले. भक्तश्रेष्ठ चोळप्पा ज्याच्यासाठी श्री स्वामी अक्कलकोटी आले त्याची इच्छा पूर्ण करणार होते. नरसप्पा सुतार वगैरे प्रभूतींनी श्री स्वामींसाठी विमान बनवले. हजारो फुलांचे हार सुगंधी द्रव्यांचा ढीग लागला होता. श्री स्वामी समर्थांचा देह पुष्पशय्येवर बसवण्यात आला. मंत्रघोष चालूच होता. नाना वाद्यांची वाजंत्री वाजू लागली. वटवृक्षाखालून निघालेली ही मिरवणूक वाजत गाजत बुधवार पेठेतील चोळप्पांच्या घरी आली. आधीच तयार असलेल्या गुफेत श्री स्वामी समर्थांना विराजमान करण्यात आले. सुगंधी अत्तराचे स्नान घालून कस्तुरीचा टिळा लावला. अनेक शतके ज्या देहाने लोककल्याणार्थ आपले अस्तित्व राखले होते त्या पार्थिव देहाचे सर्वांनी दर्शन घेतले. अज्ञाताच्या अनंत अवकाशात निघून गेलेल्या समर्थांचा परत एकदा सर्वांनी जय जयकार केला. अक्कलकोटचे सर्वच रस्ते आज फुलांनी झाकले गेले होते. श्री स्वामी समर्थांची अंतिम मिरवणूक यात्रा वटवृक्षाखालून रवाना होऊन गेल्यावर भक्तश्रेष्ठ सेवेकरी ज्योतिबा पाडे एकटेच आता वडाची मुळे हातात धरून स्फुंदून रडत उभे होते. प्रचंड फुलांचे व सुगंधी द्रव्यांचे ढीग पडले होते. ज्योतिबांनी साश्रू नयनांनीच आवराआवर चालू केली. प्रत्येक उचललेला पुष्पहार हृदयाशी लावून भाळी लावत होते. ज्योतिबा भानावर येऊन नंतर ज्योतिबाही बुधवार पेठेतील चोळप्पांच्या घराकडे निघाले. ज्योतिबा बुधवार पेठेत पोहोचले तेव्हा समाधीचे चिरे लावून झाले होते. आत्तापर्यंत स्वतःवर नियंत्रण ठेवणारे ज्योतिबा अंतर्बाह्य हलून गेले. समाधीसमोर दंडवत घालून ते कोसळलेच. ज्योतिबा तिथून उठेनासे पाहिल्यावर कोणीतरी पाणी आणण्यास धावले. पाणी मारूनही ते सावध झाले नाहीत, कारण ते समाधीतच होते. ही समाधी आता त्यांच्या मालकानेच प्रत्यक्ष उतरवली तर उतरणार होती, अन्यथा नाहीच. जेथे श्रीगुरू तेथे शिष्य. श्री स्वामी समर्थच आता या अंतरंगी शिष्याची जागा ठरवणार होते. सर्व लोक श्वास रोखून पाहत होते. तेवढ्यात समाधीच्या आतून श्री स्वामी समर्थांची दिव्यवाणी सर्वांनाच ऐकू आली. ज्योती, जहाँ तू वहाँ मैं, उठ, हम गया नहीं, जिंदा है. हे दिव्य वचन वातावरणात घुमताच ज्योतिबा तात्काळ समाधीतून उठले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. त्यांनी बाळपास कडकडून मिठी मारली व दोघे सच्चित्य आता आनंदाने रडू लागले. स्वामी भक्त मंडळी, आजचा भाग हिरण्यगर्भचा अंतिम भाग आहे. याच्या पुढील भाग हा अंतिम भाग आहे, क्षमा असावी. भाग 65 समाप्त. धन्यवाद. स्वामी भक्त मंडळी, आजचा भाग हिरण्यगर्भचा अंतिम भाग आहे. खरं म्हणाल तर मलाही थोडं गहिवरून आलं होतं. जरी कादंबरी संपली असेल तरी स्वामी म्हणतात, हम गया नहीं, जिंदा है. स्वामी कृपा समस्त स्वामी भक्तांवर राहो. सर्वांचे स्वामी कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची. आपण गेले 62 भाग माझ्याबरोबर हे स्वामी समर्थांचे चरित्र ऐकत आहात. त्याबद्दल मी तुमची पुन्हा एकदा सर्वांची खूप आभारी आहे. भाग 63. वटवृक्षाखाली श्री स्वामी चैत्र वैद्य त्रयोदशीस निजानंदी निमग्न झाले. अक्कलकोटमध्ये तळपणाऱ्या तेजस्वी सूर्याचा जणू अस्त झाला होता. चोळप्पांच्या बुधवार पेठेतील घरातील गुफेत श्री स्वामी समर्थांचा पार्थिव देह समाधीस्थ झाला होता. श्री स्वामी समर्थांवर अपार प्रेम व भक्ती करणाऱ्या लाखो लोकांना स्वामींचे सगुणातील रूप सतत आठवत असे.
परमात्मा आपला लीलाविलास संपवून हिरण्यगर्भात परतल्यावर कोणी कोणाचे सांत्वन करावे. बाबूराव मामलेदार यांनी ज्योतिबाच्या साह्याने वटवृक्षाखाली एक लहान घुमटीवजा मंदिर बांधून त्यात श्री स्वामी समर्थांच्या पादुका ठेवून वर शिवलिंग स्थापन केले. स्वामी समर्थांनी समाधी घेऊन आता 15 दिवस झाले होते. वैशाख पौर्णिमा जवळ आली. परमात्म्याने यावर्षीचा वैशाख पौर्णिमेच्या सिद्धांच्या सभेतील कार्यक्रम आधीच विशेष ठरवला होता. श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतल्यावर बरेच साधू संत, संधी साधू लोक जे स्वतःला सेवेकरी म्हणवायचे ते पळून गेले. काही खरोखरीच सेवेकरी उद्विग्न होऊन काशी वगैरे यात्रेस निघाले. ज्योतिबा पाडेने मात्र श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे जीवन अंतापर्यंत वटवृक्षाखालीच निवास करण्याचे निश्चित केले होते. वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या चंद्रबिंबाचा उदय झाला होता. आज चंद्रासही माहीत होते की हिरण्यगर्भातील परमात्म्याचे आज पुन्हा दर्शन होणार आहे. रात्रीचा समय झाला. चंद्रबिंब आता वटवृक्षाच्या डोक्यावर आले होते. ज्योतिबांनी बांधलेल्या वटवृक्षामागील छोट्या झोपडीत ज्योतिबा श्री स्वामी समर्थांचे मनोमन चिंतन करीत झोपी गेले होते. गावाबाहेर असलेल्या त्या पवित्र वटवृक्षाखाली आज नीरव शांतता होती आणि वेळ आली होती. मध्यरात्रीनंतर एक साधारण प्रहराने अचानक लाखो चमचमणारे काजवे वटवृक्षाभोवती फिरू लागले. काजव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभसमयी भगवंतास हजेरी लावण्यास आलेले ते काजवे म्हणजे हजारो लाखो सिद्ध आत्मे होते. आज परमात्माने त्यांना नेहमीच्या हिमालयातील दुर्गम पठारावर न बोलवता अक्कलकोटास वटवृक्षाखाली सभेस बोलवले होते. अचानक वटवृक्ष सळसळू लागला. आकाशातून 7 तारे वटवृक्षाखाली झेपावले व त्यातून सप्तर्षी प्रगट झाले. वटवृक्षाभोवती रुंजी घालणारे लाखो काजवे आता वटवृक्षाखाली जमिनीवर स्थिरावू लागले व सर्व सिद्धयोगी योगिनी सभेसाठी प्रगट होऊ लागल्या. भर वैशाख महिन्यात मध्यरात्री विजांचा लखलखाट होऊ लागला. विजांच्या लखलखाटात आज वटवृक्षाखाली दिसणारा देखावा अवर्णनीयच होता. परमात्मा परब्रह्माने आपला हिरण्यगर्भातील वास सोडून 2 दशकांपेक्षाही जास्ती काळ याच वटवृक्षाखाली कंठला होता. परमात्म्याच्या प्रत्येक लीलेस साक्षीदार झालेला तो दिव्य वटवृक्ष म्हणूनच आज चैतन्याने सळसळत होता. परत एकदा ते परब्रह्म त्याच्या भेटीस येणार होते. विजांचा चमचमाट आता तीव्र झाला होता. सोसाट्याचे वारे वाहू लागले. श्री दत्तप्रभू योगीवेशात वटवृक्षाखाली प्रगटले. आज त्यांच्याबरोबर महाअवतार शिव गोरक्ष बाबाजीही होते. वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या सभेस त्या दोघांचे आगमन झाले होते. वटवृक्षाच्या खालील कट्ट्यावरच दोघेही जण मध्ये परब्रह्मासाठी जागा राखून स्थानापन्न झाले. हिरण्यगर्भात परत येऊन पहुडलेल्या परब्रह्मास घडणाऱ्या या सर्व गोष्टींची पूर्ण जाणीव होतीच. हिरण्यगर्भातील योगीराज श्री स्वामी समर्थांनी क्षणभर डोळे बंद केले. चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. एकाएकी एक तेजाचा लोळ हिरण्यगर्भातून उठला व अक्कलकोटातील वृक्षाखाली झेपावला. योगीराज श्री स्वामी समर्थांचे वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या सभेसाठी आगमन झाले होते. योगीराज श्री दत्तात्रेय, योगीराज श्री स्वामी समर्थांनी अगम्य व अफाट कार्य केले होते व अक्कलकोटच्या आपल्या 22 वर्षांच्या वास्तव्यात भगवत कर्तृत्वाचा, कार्याचा आणि लीलेचा एक असीमित अफाट वटवृक्ष उभा केला होता. श्री स्वामी समर्थांच्या हिरण्यगर्भातून झालेल्या आगमनानंतर एक दिव्य व अद्भुत निळा प्रकाश वटवृक्षाखाली पसरला. सभेस आता सुरुवात होणार होती. योगीराज श्री स्वामी समर्थांनी आपला हात श्री दत्तप्रभूंसमोर करताच श्री दत्तप्रभूंनी स्मित केले व आपल्या झोळीतून शंख काढून त्यांच्या हातात दिला. योगीराजांनी तो आपल्या मस्तकास लावला व आदराने तोंडाला लावून मोठ्याने शंखध्वनी केला. परमात्म्याच्या त्या शंखनादाबरोबर लाखो शंखनाद असं म्हणतात उमटले व त्या आवाजातून एक विशिष्ट ओंकार ध्वनी उमटू लागला, जो मानस सरोवराच्या तीरावर 300हून अधिक सिद्धांना ओंकार साधना शिकवताना उमटला होता. त्या सर्व 300हून अधिक सिद्धयोगी व योगिनींची मांदियाळी आता वटवृक्षाखाली प्रगटली. ज्यात मेरुभूमीखालील परप्रयाण केलेले स्वामीनिष्ठ चोळप्पा व स्वामीसूत हरिभाऊही होते. त्यातील अनेक जण श्री स्वामी समर्थांच्या लीलांमध्ये त्यांचे लीला सहचर बनून आता त्यांच्या निजानंदी निमग्न झाल्यावरही कार्य करीत होते व अनेक जण पुढे येणाऱ्या काळात श्री स्वामी समर्थांनी नेमून दिलेल्या कार्याची प्रतीक्षा करत होते. त्या सर्व सिद्धयोगी व योगिनींनी श्री स्वामी समर्थांना प्रणिपात केला व त्यांचा जय जयकार केला. श्री स्वामी समर्थांनी आपलं प्रेमळ
स्नेहार्द्य व दयार्द्र नजर सर्वांवर फिरवली व दोन्ही हात उंचावून त्यांना आशीर्वाद दिले. ऋषी काश्यपांनी त्या सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती केली. प्रत्यक्ष परमात्म्याच्या आधिपत्याखाली होणारी 730 वर्षानंतरची ती विशेष अशी वैशाख शुद्ध पौर्णिमेची सभा आज घडत होती. सर्वांचे लक्ष योगीराज श्री स्वामी समर्थांच्याकडे लागले होते आणि योगीराजांनी बोलण्यास सुरुवात केली. हिमालयातील पठारावर झालेल्या वैशाख पौर्णिमेच्या सभेत मी दिलेल्या वचनाप्रमाणे श्री दत्तप्रभू व श्री शिवगोरक्ष बाबांच्या साक्षीने श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ तसेच वेगळ्या वेगळ्या कालखंडात वेगळ्या वेगळ्या नावांनी साधारण 750 वर्ष मीच निर्मिलेल्या ह्या अवनीवर विहार करून जीवात्म्यांच्या शुत्थानाचा आढावा घेतला. कर्म, ज्ञान, योग व भक्ती मार्गाने माझे ठिकाणीच पोहोचण्यासाठी जीवात्म्यांची तळमळही पाहिली. मी फक्त हिरण्यगर्भातील चैतन्य आहे व सगुणातील दिसणारे माझे स्वरूप हे सर्व जीवात्म्यांच्या अंतर्मनातून दिसणारे प्रतिबिंब आहे. परमात्म्याच्या चैतन्यात एकरूप होण्यासाठी मी सर्व जीवांसाठी विविध मार्ग निर्मिले आहेत. मी मेरू पर्वतांच्या भूगर्भाखाली निवडलेले 300 योगी सिद्ध व योगिनी येणाऱ्या काळात जीवांना योग्य मार्ग तर दाखवतीलच, परंतु ज्ञानाची, अभ्यासाची, परमात्मा तत्त्व समजण्याची वंशपरंपरा पुढे चालवण्यासाठी अगणित शिष्यही तयार करतील. माझ्या सगुणरूप संचारातील, प्रज्ञापुरीतील वास्तव्यातील माझे लीला सहचर चोळप्पा निष्ठेसाठी, सुंदरबाईंच्या सेवेसाठी, बाळप्पा भक्तीसाठी तर स्वामीसूत हरिभाऊ सद्गुरू प्रेमासाठी अनंत काळापर्यंत जीवांच्या स्मरणात राहतील. प्रारब्ध व कर्माच्या ऋणानुबंधांमुळे जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेल्या जीवांना मार्गदर्शन तुम्हा सर्वांसच यापुढील काळात करावयाचे आहे. हिरण्यगर्भातील चैतन्यमय ऊर्जा माझ्या वास्तव्याने या वटवृक्षाखाली 2 दशके नांदली व चोळप्पांच्या घरी गुंफेत समाधिस्थ झाली. हा वटवृक्ष अक्षफलदायी झाला आहे व चोळप्पांच्या घरातील माझे समाधीस्थळ अनंत काळापर्यंत चैतन्यमय राहील. मी सगुण रूपाने समाधिस्थ झालो असलो तरी सर्व श्रद्धाळू जीवांना व श्रद्धानंदांनाही हम गया नहीं, जिंदा है अशी प्रचिती येईल. अनादिकालापासून मीच निर्मिलेल्या सृष्टीचे, विश्वाचे, ब्रह्मांडाचे सृजन मी अनंत काळापर्यंत करणार आहे. परमात्म्याची म्हणजेच माझी सत्ता ही केवळ ज्ञानरूप असते, म्हणून ती चिन्मयी या नावाने गणली जाते. प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी ती असतेच, फक्त ती मायेच्या आवरणाखाली असते, म्हणून सुप्त स्वरूपात असते इतकेच. मायेचे हे आवरण दूर करून ते चिन्मय स्वरूप उघड करून जाणून घेणे हेच मानवी जीवाचे प्रयोजन आहे. समस्त जीवांना म्हणून माझे सांगणे आहे की हम गया नहीं, जिंदा है. वैशाख पौर्णिमेची वटवृक्षाखालील अद्भुत सभा संपली होती. योगीराज श्री स्वामी समर्थ उठून उभे राहिले. उजवा हात उंचावून समस्त जणांना त्यांनी शुभाशीर्वाद दिले. 64 योगिनी प्रगटून त्यांच्या भोवती फेर धरून नाचत होत्या. सर्व देव, गंधर्व, यक्ष, किन्नर आकाशातून परमात्म्यावर पुष्पवृष्टी करू लागले. एका क्षणात योगीराज परब्रह्म, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेजाच्या लोळाच्या रूपाने परत हिरण्यगर्भात पोहोचण्यासाठी परतले. श्री दत्तप्रभू व शिव गोरक्ष बाबाजी, सप्तऋषी व हिमालयातील भूगर्भातून आलेले 300 सिद्धयोगी योगिनी आता गुप्त झाले होते. सर्व जमलेल्या सिद्धयोगी आत्म्यांनी गगनभेदी जय जयकार केला. बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्तनभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी गया नहीं, जिंदा है. श्री स्वामी समर्थ. भाग 63 समाप्त. धन्यवाद.